अक्षय दादा शिंदे, संकेत कलमकर, संदेश पाटील व गणेश जांभळे, डेब्रिज माफिया यांचे मोलाचे सहकार्य आपल्याला या CDPL ला लाभलेले आहे. तर CDPL व कमिटीच्या द्वारे त्यांचे मनपूर्वक आभार. थोड्याच वेळात भोईर साहेबांचे येथे आगमन होत आहे. आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते मोलाचा वेळ काढून येत आहेत. तरी CD प्रीमियर लीग व सागरदादा मित्रपरिवार त्यांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. हॅलो, चला आपण मॅच कडे जात आहोत. मॅच असणार आहे सेमीफायनल्स क्रमांक 2. हॅलो, मालकीन टायटन्स आणि त्याच्या विरोधामध्ये अन्वी 11 हा टीम असणार आहे. अन्वी 11 टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथमता घेतली आहे. ते फिल्डिंग आणि आमंत्रित केले बॅटिंगसाठी. मालकीन टायटन्स टीमला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. काय पाहिजे? बॉल पाहिजे का? यस, बॉल हवाय. 77 हा बॉल खरं तर आपण या स्पर्धेच्या दरम्यान यूज करत आहोत. चला बॉल द्यायचा आहे प्लीज. बॉलर तयार होतोय. 5 ओव्हरचा मॅच आहे. 5 ओव्हरचा सामना असेल. 5 ओव्हरचा मॅच. बॅटिंगसाठी रोशन आणि सूरज बॅटिंगसाठी आहे आणि राजू पहिलाच बॉल डिलिव्हर होतोय. वेग होता या बॉलच्या पाठीमागे. थोडासा स्लाइस केलाय, पुश केलाय आणि त्याच्यानंतर शॉर्ट फाईन मध्ये एक सिंगल येते. सिंगलने सुरुवात झाली आहे. या मॅचची कहाणी काय असणार आहे? 5 षटकांचा मॅच. सेमीफायनल क्रमांक 2 तो संघ जिंकणार आहे तो खरं तर टू टॉप मध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे मेगा फायनलची ग्रँड फिनाल आहे ची फायनलची तो मॅच खेळणार आहे. बॉलर तयार होतोय. चांगला बॉल पहिला वेगावरती स्वार राहिलाय. दुसरा बॉल उडवण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा थोडा पाठी ठेवलाय. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि त्याच्यानंतर आलेला हा डॉट बॉल केलेलाही ते कमबॅक. त्याची गती, त्याची ॲक्युरसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचा संपूर्ण कंट्रोल खूप चांगलं मैदानावरती गोलंदाजी करतोय राजू. अफलातून बॉल, चांगली डिलिव्हरी. फलंदाजाला खरं तर कन्फ्युजन केलं कारण का हा बॉल डॉटल आहे. बॉलर तयार. पुन्हा एकदा ब्लॉक ऑन पद्धतीचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर मिडॉनला फिल्डर आहे. त्याच्यानंतर कॅरी केलाय कारण का हे मॅच तितकीच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. 2 धाबा झाल्या त्या 2. P1 चं षटक आहे आणि अद्याप तरी राजोनी चांगली गोलंदाजी केली. समोर रोशन बॅटिंग साठी आहे. चांगला सध्या आतापर्यंत फटका. थोडासा एक पाऊल पुढे काढला होता. डावा पाय पुढे काढला आणि त्याच्यानंतर गतीमध्ये परिवर्तन. वारंवार हेच पाहिलंय. टप्प्यामध्ये व्हेरिएशन ठेवलंय. टप्प्यावरती चेंज ऑफ द पेस आणि टप्पे वेगवेगळे टाकले गेलेत. जेव्हा बॉल पडला तेव्हा थोडासा टर्न झाला हलकासा. लेग कटरचा मारा पाहतोय आणि त्याच्यानंतर आलेला हा सुंदर बॉल डॉट. चांगला बॉल रिलीज करतोय गोलंदाज राजू. बॉलिंग ट्रॅक वरती फुल टॉस होता. फुल टोल वसूल केलाय. कव्हर पॉइंट ओव्हर द रफ. बॉल एक टप्पा बॉल सीमा पार. आलेला हा सुंदर चौकार. आणि हा नो बॉल. हॅलो चेक. आणि पंचांचा नो बॉल आलेला आहे. टोटल झाल्यात त्या फटका सुरेख होता. बॉलर तयार होतोय. इथे देखील सुरेख फटका. नो मॅच लँड मध्ये बॉल चालला. ही ते गोळीसारखा निघून क्षेत्ररक्षक आले वेगाने. चांगली फिल्डिंग होते. आज प्रत्येक जण आपला बेस्ट देण्यासाठी झालाय. अपील तर केली आहे परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम असला राहील. अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. आल्या ते 2 धाबा आलेल्या आहेत आणि 2 धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल झाली ती आतापर्यंत एकूण 9 धाबा. 9 धाबा आतापर्यंत आल्यात. टोटल झाल्यात त्या 9. चांगली बॅटिंग होते.
आणि नो बॉल आल्यानंतर इथे पुन्हा एकदा चांगला बॉल रिलीज केलाय. एक धाव इथे या बॉल वरती मिळते आणि बघता बघता इथे ओव्हरची होती समाप्ती आणि एक ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर धावा चालल्या. त्याकडून प्रथम बॅटिंग करत असताना बॅटिंग करणारी मालकीम टायटन्स 10 धाबीवरती. धावा झाल्यात एकूण 10 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता बॉलिंग वरती किरण आलाय. बॅटिंग तर करायचे आहे. नो लॉस. सध्या इथे चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग होतीये. बॅकअप मिळालाय. कॅचची संधी होती तोपर्यंत इथे 2 धावा. इथे सध्या तरी सहज तिसरी धाव घेणार का? थोडीशी गपलत झाली आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक धावत गेले. साथीने मिडॉन देखील गेलाय आणि त्याच्यानंतर आलेल्या हा 2 धावा. 2 धाब्यांची सध्या जोड मिळतीये या धावेना आणि टोटल झाल्या त्या 12 धावा. बॅटिंग साठी सूरज मस्कर टीमचा कॅप्टन आहे. बॅटिंग तर करावी लागेल. एक फटका आलाय. बॉल चालय ते हवाई मार्गाना. तांबडा रस्सा झणझणीत. मोठा फटका आलाय खणखणीत. चांगली बॅटिंग होते. नंतर आता धाबा वाढल्या जात आहेत. एकूण 18 धाबा झाल्यात. चांगला फटका इथे सजवला गेलाय. त्याच्यानंतर 18 धाबा आतापर्यंत चांगली बॅटिंग होते. सध्या सूरज याला पाहत आहोत आपण. उलटी टोपीचा उलटी कॅप घातली त्याने आणि चांगली बॅटिंग आणखीन एक येते. ओ माय गॉड. मिड ऑफला कॅच कंप्लीट केली. हिट का जवाब पत्तर से आणि पत्तरचा घाव तुम्हाला माहिती असतो. कॅप्टन टू कॅप्टन. कॅप्टनने घेतले कॅच. फलंदाज बाद. ते आहे संध्याकाळचं सत्र पाहत आहोत. बॉलर तयार. थोडंसं कॉम्बिनेशन चुकलं गेलंय. फलंदाज कदाचित तयार नव्हता या फटक्यासाठी. टोटल 18 धावा. करणचा आपण हे षटक पाहू शकाल तुम्ही. चांगली गोलंदाजी तो करतोय. ओहो. अभिषेक गोले पहिला बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाने काम केलंय. डॉट बॉल आलाय. चांगला बॉल इथे रिलीज करत असताना गोलंदाज करण. बॉल टप्पाखाली थोडासा स्विंग होतोय. स्विंग द मिस. डॉट बॉल. इथे मोठा फटका सजवला गेलाय. एक भरीव शॉट येतोय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या पलीकडे. फटका इथे मोठा नाही होणार. धावांचा तोडा. सजनी गई साजन के घर मिलेंगे रन. चरा आज डीजेचे देखील 7 आपण सातत्यपूर्वक ते देखील 2 दिवस जोडले गेलेत. चांगली बॅटिंग होते. मोठा फटका आलाय या मॅच मध्ये आणि आता धावा होत आहेत. आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइडला टेंड केलाय. शॉट फाईन लेग मध्ये. चांगली फिल्डिंग होते. काय होतंय? काय घडतंय? काय बिघडतंय? एक सिंगल येते आणि बघता बघता ओव्हरची देखील होती समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये
पॉवरफुल बॅटिंग केली दोन्ही पॅटर्ने आणि धावा झाल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. एक गडी 5 झालाय, 25 धावा लागल्यात या बोर्डवरती. गोलंदाज कोण आहे? कुमार. बॉलिंग ट्रॅक वरती जाग्यावरून फटका खेळलाय. बॉलची झाली आहे गोटी. बॉल चाललाय ते लॉंग 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 बिग 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 हाय 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 हाय. इट इज अ सॅक. ठोकडीच्या आणखीन एक, परंतु हा फटका फसलाय. हा सुवर्ण चान्स असेल, संधी आहे आणि संधीचं सोनं केलंय आणि बकासूरला पाठवलंय माघारी. 2 षटकार जरूर बकासूरने खेचलेत, परंतु तो या फटक्याच्या पाठीमागे नाराज आहे. मेरे अंगण नेमे भाई तुम्हारा क्या काम है, चली वापस. ठोक दीजिए. टोटल झाले आतापर्यंत 2 विकेटच्या नुकसानानंतर 31 धाबा. तिसरं षटक आपण पाहू शकाल कुमार आता वार करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन नंबर 5 मध्ये विकी. ओ माय गॉड, विकीचा आपण बॅटचा स्पेल पाहिला, बॅटचा वेग पाहिलाय. वेग तर भन्नाट होता, परंतु बॉल डॉट आला होता. एसटी रक्षकाने चूक केली आहे आणि या चुकीला बाबीने एक सिंगल आली या बॉल वरती. इथे फटका सजवला गेलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने सी कॉर्नरला. एक सिंगल येते या बॉल वरती आणि या बघता बघता धाबा अद्याप तरी आतापर्यंत झाल्यात त्या 33 धाबा झालेल्या आहेत. चांगला आपण कॉम्बिनेशन पाहतोय, चांगली गोलंदाजी पाहू शकाल तुम्ही. कंबर कसली खरं तर प्रत्येक पहिल्या 2 गोलंदाजाची. त्याच्यानंतर काय की ते कमबॅक केलंय. षटकार ठोकल्यानंतर फलंदाजाला बाद केलंय आणि आता या डाबाला सावरायचा आहे या 2 बॅटरला. ओहो, फटक्याला चेक केलाय, फ्लिक केलाय, फटक्याला फक्त स्लाइस केलाय. बॉल चाललाय ते घोषित क्षेत्ररक्षणामध्ये. जे खेळाडू आहेत तिथे, जे प्रेक्षक आहेत, त्यांना प्लीज विनंती आहे थोडंसं आपण लांब जा. काही आमचे पाहुणे मंडळी येणार आहेत. चला मॅच कडे. चांगली मॅच बनत चालली आणि या चांगला खेळ सध्या बनत चाललाय दोन्ही टीम साठी. इथे फलंदाज फॉलो करत होता, बॉलच्या पर्यंत गेले होते, परंतु बराच बॉल बाहेर आहे. अतिरिक्त धाव मिळते. व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा आलाय. एक धाव आपण आणखीन एक ऍड करूया. ओ माय गॉड, तिथे पाहू शकाल तुम्ही चांगला बॉल इथे रिलीज केलाय. स्वतःला शांत ठेवा, स्वतःला थंड ठेवा, कारण जेव्हा तुम्ही शांत राहाल जितके थंड राहाल तितके आतून तुम्ही मजबूत व्हाल. कारण लोखंड जेव्हा शांत होतं तेव्हा ते अजून थंड होतं आणि ते अधिक अजून मजबूत होतं. आणि जेव्हा लोखंड खरं तर गरम असतं त्यावेळेस ते पिघळलं जातं. त्यामुळे कारण स्वतःला शांत ठेवा, स्वतःला थंड ठेवा आणि शांत पद्धतीने विचार करा. टोटल झाल्या त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 35 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. बॅलन्स सध्या क्रिकेट पाहतोय आपण. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट, ए फॉर अटॅक. क्रिकेट तुम्हाला खेळत असताना टॅलेंट दाखवावा लागतो. अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला खेळावा लागतो. बॉलर तयार. फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न केला होता पॅटरने, परंतु बॉल थोडासा खाली राहिलाय आणि त्याच्यानंतर आलेली ही एक सिंगल. 36 धावा. सध्या
शांत पद्धतीने खेळ चाललाय. इथे फुल टॉस होता, फुल टॉसला फुल टोल केलाय आणि इथे कॅच सुटली गेलीये. मामा ठाकुर अरुण भी गई और सपना भी भाग गई, कैच भी छूटा और 6 रन भी गए. ठोक दीजिए. सपना भी भाग गई थी उनके साथ, दिल वाले पिक्चर में. आणि इथे तेच घडलं. बॉल हातातून निसटला, कॅच सुटली आणि बॉल देखील 7 धावेसाठी गेलाय. आणखीन एक इथे उडवलाय. इथे कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉलची आणि फिल्डरची रेस लागली होती. 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिथे आळसपणा थोडासा दाखवलाय आणि धावा बघता बघता इथे 3 धावा पूर्ण केल्यात आणि टीमची टोटल होते ते 45-45 धावा. चांगली बॅटिंग होते. 2 फलंदाज विकी आणि रोशन चांगली बॅटिंग करतोय. दोघांमध्ये साझीदारी भागीदारी झाली. एखादा बर्फाचा खडा डोक्यावरती ठेवलाय आणि शांत पद्धतीने शांत विचाराने ते बॅटिंग करतायत. बॉलर तयार. पण एकदा हा बॉल देखील लो फुलटॉस होता. कॅचची पुन्हा एकदा संधी होती. बॉल कॅच उडाल्यानंतर लागलंय त्याला दुखापत झालेली आहे. थोडी दुखापत झाली. बघा त्याची चर्चा करा. त्याला जरी तो बाहेर तरी काय ना लागलंय त्याला. चला पाणी पाठवा मैदानामध्ये, पाणी पाठवा. थोडी दुखापत झाली आहे. बॉल कारण का वेग चांगला स्पीड होता आपण बॅटचा, त्याला स्प्रे मारायचा लगेच. चला सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका कारण का आता 5 वाजलेत. वेळ घेऊ नका. सेमीफायनल आपण पाहत आहोत. क्रमांक 2. 3 धावा आल्यानंतर टोटल सध्या 2 धावा आल्यात आणि बोर्ड वडी लागल्यात त्या 47 धावा. चांगली बॅटिंग केली. बॉलर 4थ्या क्रमांकासाठी आलेला साहिल. चांगली बॅटिंग होते. 47 धावा टार्गेट सेट करायचंय. प्रथम बॅटिंग करत असताना 4थं षटक आपण सध्या पाहतोय मार्गस्थ साहिलचं. बॉलर तयार. इथे देखील मोठा फटका आलाय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या पलीकडे. हवाई मार्गाने हवाई सफर मिळतील त्या 6. ठोकला ही ते सोसवणार. सेट तुम्ही नादच केलाय. नाद केलाय. थेट 7 धावांची बाउंड्रीची भेट घेतली. चांगली बॅटिंग होते. आणखीन एक उडवलाय. ऑन साइडला थोडा बॉल आहे. लॉंग ऑन मधून आलेत आणि वाकलेत आणि फलंदाजाला बाद केलाय. झालाय. मिठाई खाने का मन था लेकिन एक कागज का टुकड़ा कम था. छक्का लगाने का मन था लेकिन दूरी कम था आणि फलंदाज 5 झालाय. त्याने चांगली बॅटिंग केली मॅच मध्ये आणि टोटल झाल्यात त्या 53 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग केली. संध्याकाळचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये तुम्हाला चांगलीच बॅटिंग करावी लागेल. फलंदाज तयार होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. बॅटर कोण आला? कमलेश बॅटिंग साठी आलाय. बॉलर पुणे एकदम तयार होतोय.
चांगला फटका इथे एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघून जातोय. सीमा रेषे पार आलेला हा जबरदस्त हाय अँड हँडसम बिग क्वालिटी पहिल्याच धावा आल्यात त्याच्यामध्ये एसटी रक्षक चूक करतोय. आणखीन एक उडवलाय बॉल हवेमध्ये कॅच पकडली. Uh, 64 धावा झाल्यात. प्रशांत बॅटिंग साठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. चौसष्ट धावा नवीन बॅटर प्रसाद. फटका सुरेखालाय आणि गोली सारखा निघून जात होता आणि ही चांगली कॅच इथे. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद. चला जाऊया. फलंदाज बाद आहे. बाद होतोय फलंदाज. चांगला कॅच तिथे कंप्लीट केलंय. बॅक टू बॅक दोन विकेट घेतल्या गेलेत आणि आता नवीन बॅटर परंतु हॅट्रिकलाच हॅट्रिकचा बॉल असणार आहे आणि गोलंदाज यशने काय गोलंदाजी केली. 64 वरती थांबवलंय सतीश फणसे बॅटिंग साठी. बॉलर तयार होतोय. यश पुन्हा एकदा हॅट्रिकचा बॉल टॅप शॉट खेळलाय. मोठा फटका खेळण्यामध्ये माहीर होता बॅटर आणि परंतु 3 बॉल मध्ये 3 विकेट घेतलेत परंतु ओव्हर हॅट्रिक होते. मी म्हणेन आणि त्याच्यानंतर इनिंगची होती समाप्ती आणि इनिंगच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. इथे प्रथम बॅटिंग करत असताना टीम मालकीन टायटन्स धावा झाल्यात 65. परंतु मी सकाळी आलो इथे मला एक प्रश्न पडलाय. मालकीन टायटन्स टीम जे संघ मालक आहेत त्यांचे नक्कीच आम्ही बाईट घेणार आहोत फायनलच्या मॅच मध्ये. आता कोणता संघ जिंकणार आहे कारण का त्यांची आम्ही बाईट घेणार आहोत. मालकीन टायटन्स हे जे नाव दिलंय मालकीन टायटन्स टीमचे संघ मालक आहेत का? मालकीन टीमचे टायटन्स खेळाडू आहेत. यस त्यांचा व्यवसाय आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि त्यांच्या त्या दोन्ही गाड्यांची नावं आहेत
मालकीन आणि खरोखर आज ती त्यांची रोजी रोटी आहे आणि आज खरं तर तीच त्यांची धन दौलत आहे आणि त्याने तिचं नाव ठेवलं त्या गाड्यांचं मालकीन कारण का आज तिच्यामुळे खरं तर आज त्यांच्या त्या 2 गाड्या आहेत आणि त्यांच्यामुळे आज त्यांचा परपंच चालत आहे आणि त्याच गाड्यांच्या जोरावरती आज खरं तर यांनी टीम दाखल केली आहे आणि त्या टीमचं नाव ठेवलंय मालकीन टायटन्स. वाडा मॅच, वाडा क्रिकेट, क्लास क्रिकेट, खास क्रिकेट कारण का स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची. माननीय श्री सागर दादा घोडके आयोजित ही स्पर्धा पाहत आहोत. CD प्रीमियर लीग कैलासवासी नीलेश मोरे भाई स्मृति चषक 2025. हम यू गए और यू आए तब तक डीजे. डीजे जाऊया पण मॅच कडे. लक्ष असणार आहे दादा. आमचा स्कोरर आहे ना तो खरं तर आमचा पाठीचा कणा आहे. धावा झाल्या त्या 65 धावा, 66 धावांची आवश्यकता आहे आणि आमची ओम साई MTC लाईव्ह खरं तर यार ह्यानी वेळ लावलंय. खरं तर काय क्लॅरिटी आहे त्यांची आणि आज सातत्यपूर्वक आज मला वाटतंय सेटअप किती ठिकाणी असतील, 7 ठिकाणी बघा सेटअप आहे त्यांचा आणि आज वेळ लावलंय यार. MTC लाईव्ह खरं तरी टेक्निकल आमची संपूर्ण टीम, आमचा कॅमेरामॅन खूप मेहनत घेतात आणि खरं तर आज त्यांनी संघर्ष केलाय. आमच्या ओम साई MTC लाईव्ह संपूर्ण टीमनं 5 डे आणि 2 नाईट चालू आहेत बघा. म्हणजे किती संघर्ष केलाय आणि आज खरं तर सोन्यासारखे दिवस कधी येतात मित्रांनो, जेव्हा तुम्ही रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र डोळे बंद करून कधी स्वप्न पूर्ण होत नसतात. त्यासाठी तुम्हाला डोळे उघडे ठेवावे लागतात, तेव्हा तुमची स्वप्न पूर्ण होतात. त्यासाठी कष्टाची तुम्हाला दौड करावी लागते आणि ती दौड केली आहे खरं तर ओम साई MTC लाईव्ह या संपूर्ण टीमनं. त्यांना देखील आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच कडे वळतोय. धाबा आलेत या बॉल वरती, एक सिंगल आणि आज पीला रंग, ग्रे रंग के ऊपर भारी पड़ सकता है. आपको पता है कुछ तो करके दिखाएंगे, दुनिया हिला देंगे हम. बिलकुल दुनिया हिला देंगे. यावेळेस पाहू शकाल तुम्ही एस्टा कव्हरच्या डोक्याच्या वरनं बॉल निघून जातोय सीमा रेषेच्या पार. मिला रूम मचा दिया धूम. दिल फटका आलाय. फटक्यामध्ये ताकद होती, फटक्यामध्ये विश्वास होता. कमाल का टाइमिंग, खूबसूरत ये स्ट्रोक और इस स्ट्रोक के साथ टीम का टोटल हो चुका है फिलहाल 6 रन. कमाल की बल्लेबाजी करनी पड़ेगी इस वक्त. इस बार देखिए फिर एक बार एस्टा कवर के पास 3 खिलाड़ी तैनात है. पेन गेंद रुकने वाली नहीं है, गेंद जाएगी पे दन 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 करके 4 रन. मोटू पतलू आइए भाई, आपका इंतजार है. 14 आने के बाद देखिए टीम का टोटल. अच्छा बल्लेबाजी करते हो दोनों बल्लेबाज. इस बार भी देखिए फिर एक बार उड़ा दिया पर खिलाड़ी यहाँ पे तैनात है. ये भाई क्या छूटा या मैच छूटा. क्रिकेट में इतने गलती भैया कभी नहीं चलती. दादा अभी अभी नहीं तो कभी नहीं, क्योंकि ये सेमीफाइनल का मैच है, ये क्वालिफाइनल का मैच है. जो जीत जाएगा फाइनल का मैच खेलेगा और एक ट्रॉफी का हकदार बनेगा. टोटल हो चुका है एक
अभी भी गेंदे बाकी है। टोटल हो चुका है स्कोर कार्ड के ऊपर 11, 66 रन का लक्ष्य है। लेफ्ट टर्न और राइट टर्न फिलहाल हम कॉम्बिनेशन देख रहा है और बाई एत के बल्लेबाज बिल्कुल काफी आक्रामक होते हैं और ये बल्लेबाज सामने रहेंगे जिन्हें अच्छी बल्लेबाजी। एक तरफ यश और दूसरी तरफ राजू। स्ट्राइक के ऊपर गेंदबाज विकी तैयार। इस बार देखिए ब्लॉक ऑन की खेल थी, उड़ाया ऑन साइड के ऊपर। क्या हो सकता है कमाल की फील्डिंग, पर गेंद रुकने वाली नहीं है। क्या हो चुका है, क्या हो चुका है और 11 रन मिलेंगे पूरे के पूरे। फोर आहे की 6 आहे बाळा, काय आहे? 4 आहे, 4 आहे। यस 4 आहे। काफी महत्वपूर्ण होता है। टेनिस बॉल क्रिकेट में हो या लेदर बॉल क्रिकेट में हो, घरेलू प्रतियोगिता हो, चलो एक ओवर के समाप्ति के बाद टोटल हो चुका है 15 रन। 6 आहे हा चेंडूवर। 4 आहे, 4 आहे। एक सेकंड, 4 है आणि कोणी आता आरडा ओरडा करू नका प्लीज। तो दोस्तों एक ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल हो चुका है 15 रन। काफी दूर है दिल्ली, बिल्कुल अभी भी 4 ओवर का खेल बाकी है और जीतने के लिए 51 रन की आवश्यकता है। 24 गेंदे और 51 रन की जरूरत इस समय बल्लेबाजी करने वाली टीम को चाहिए। अनवी 11 क्या इस मैच में वापसी कर सकती है? अनवी 11 जब दोनों बल्लेबाज क्रीज के ऊपर रहेंगे। एक ओवर के समाप्ति के बाद 15 अच्छे खेल चुके हैं। पहले ओवर में 3 चौवे आ चुके हैं, लेकिन इस मैच को जीतना है, इस मैच को मंजिल तक जाना है। आपको एक सेटअप तैयार करना है, भागीदारी, साझेदारी और उसके साथ संयम और धाड़स, यह आक्रमण करना चाहिए। गेंदबाज तैयार हो चुके हैं। प्रथमेश एक युवा गेंदबाज, ये देखिए फुल टॉस गेंद थी, नो लुक शॉट खेला, खिलाड़ी गए, ब्रेक लगाया और उसके बाद आसानी के साथ दोनों बल्लेबाज 2 रन चुराते करते हुए, 2 रन आसानी के साथ लेते हुए और टीम का टोटल आता हुआ 17 रन। पहले गेंद के ऊपर 2 रन और 1 रन शॉट है भाई, 1 रन शॉट। 16 हो चुके फिलहाल। अच्छा प्रदर्शन दोनों टीम द्वारा देखने के लिए मिलेगा। 16 रन की आवश्यकता है। गेंदबाज, ये फुल टॉस थी, ये तोहफा था, ये तोहफा कबूल करना चाहते थे, लेकिन एक सिंगल आएगा, एक सिंगल। 17 रन हो चुके स्कोर कार्ड के ऊपर। काफी रन चाहिए, काफी रन चाहिए। अभी भी 49 रन की आवश्यकता है। पहले गेंद के ऊपर एक रन शॉट था, उसके बाद देखिए ये इतनी गलती, एक रन काफी बहुमूल्य होता है और एक रन आप चुरा सकते हैं। जिस तरह से किसी का दिल चुराना हो, जिस तरीके से किसी के दिल में जाना हो, तो एक पल, एक मोमेंट काफी। इस बार देखिए लो फुल टॉस गेंद थी, सामने उड़ाया ऑन साइड के ऊपर। लॉन्ग ऑन का खिलाड़ी बैठकर, जैसे हम बैठते हैं ना, उस तरीके से कैच लिया, बल्लेबाज आउट। O2 कम बॉक्स। आपले मान्यवर मान्य श्री द्वारकानाथ भोईर, ज्येष्ठ नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका, तसेच सुरेश दादा सपकाळ उपजिल्हा प्रमुख यांचे येथे स्वागत होत आहे। तर मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत। CD प्रीमियर लीग आयोजक सागरदादा घोडके व कैलासवासी निलेश मूर्ती मोरेबाई यांच्या स्मृतिचषकाखाली आलेले आपले मान्यवर द्वारकानाथ भोईर साहेब, ज्येष्ठ नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका, तसेच सुरेश दादा सपकाळ उपजिल्हा प्रमुख यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। चला इथे साहेबांचं शुभागमन होतोय, करूया आपण त्यांचं
सहर्ष स्वागत. फटाकाच्या आतिषबाजीने आपण त्यांचं या मुख्य व्यासपीठावरती त्यांचं आगमन होत आहे. साहेबांचं या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी खरं तर असलेल्या खेळाडूवरती प्रेम आणि आज ते या प्रेमापोटी खरं तर आपल्या समवेत इथे जोडले जात आहेत. सन्माननीय श्री द्वारकानाथ बोहीर साहेब यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची आपण खरं तर शोभा वाढवलीत. आपण यावं आणि स्थान बनवावं. बैक टू द क्रिकेट. टीम का टोटल हो चुका है फिलहाल 17 रन स्कोर गार्ड के ऊपर. अच्छी गेंदबाजी होती हुई प्रथमेश के द्वारा. प्रथमेश तैयार. इस बार देखिए सॉफ्ट एंड से खेला इस गेंद को इस कवर के पास की जाती हुई. कवर का खिलाड़ी यहाँ पे तैनात है और उसके पदौर डॉट गेंद की हो चुकी समाप्ति. अच्छी गेंदबाजी, अच्छे कमबैक करते हुए गेंदबाज, क्योंकि पहला दूसरा ये पावर प्ले का ओवर प्रथमेश द्वारा और अच्छी गेंदबाजी. टीम का रुकता हुआ स्कोर वहीं पे स्थिर है 17 रन. इस बार देखिए लो फुल टॉस गेंद थी, उड़ाना चाहते थे पर थोड़े से कंबल, थोड़े से मुश्किल में, थोड़े से दुविधा में. हम्पर का इशारा ये बहुत पूर्ण रहेगा. इट इज नॉट आउट, नॉट आउट है. चला मॅच कडे नोट आउट दिलाय पंचांनी आणि त्याच्यानंतर धाबा फक्त 17 झाल्यात. 17 नंतर खतरा कोण करेल नकरा या मॅचचा ते देखील तेवढंच इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही टीम साठी पिवळा रंग, ग्रे रंग, कोणता रंग कोणत्या रंगावरती भारी पडणार आहे. परंतु आतापर्यंत एक पकड मजबूत निर्माण केली आहे. खर तर बॉलिंग करणारी टीम ओहो शरीरापासून थोडा दूर ठेवलाय. हंपांचा इशारा, दोन्ही हात समांतर केलाय. वॉर्मअप करण्याचा खरं तर या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांना देखील मौका मिळालाय. आणि त्याच्यानंतर छोटा भीम आणि जग्गू भाई कमालीची ही देखील मुलं यार डान्स करतात. खूप चांगला एन्जॉय करतोय. इथे मोठा फटका आलाय, सुसाट केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग होते. सेकंड अटेम्प्ट मध्ये त्यांनी बॉल अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल येते या बॉल वरती. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना संघ मात्र पोहोचलाय 19 धाब्यांवरती. हे ओव्हर आवडले असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. या ओव्हर मध्ये युवा गोलंदाजांना कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या 15 आणि दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या फक्त 4. हॅलो, चला आता 18 बॉल बाकी आहेत. हॅलो, एवढं नको ना, वही झाले आता नाही एवढं काय. 18 बॉल आणि 47 धावा म्हणजे जो करंट रन रेट तुम्हाला बनवायचा आहे 16, 17 किंवा 15 म्हणजे 16 तुम्हाला बनवायचे आहेत. या हिशोबाने बॅटिंग करणाऱ्या टीमला चालायचं आहे. 17 किंवा 16 या धावा या ओव्हर मध्ये येणं महत्वाचं आहे. बॅटिंग साठी बॅटर आहे स्ट्राइक एंडला करण. इथे फटका सुरेखालाय. एक्स्ट्रा कव्हर डोक्याच्या वर निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हाय आणि हँडसम बॅक 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 बॅक. आणि अशाच फटक्यांची खरं तर गरज आहे. बॉलर तयार, आणखीन एक उडवलाय. परंतु ही दिशा जी निवड आहे ना फटक्याची मी म्हणेन चुकीची आहे. फटका चांगला होता, स्लॉट मध्ये बॉल होता. पंचांचा इशारा आलाय डिक्लेअर झोन मध्ये बॉल आणि टोटल झाल्या त्या 26 बनवायच्या आहेत त्या 66. आणखीन 40 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉल आहे 16 म्हणजे मॅच ही बनू शकते. मॅच बनवावी लागेल कारण का अजूनही दोन्ही टीमला समांतर संधी आहे. बॉलर तयार, आणखीन एक ते फ्लॅटिंग बॉल चाललाय. काय फटका येतोय, 2 क्षेत्ररक्षकाची दरार. बॉल त्यातून होतोय फरार.
बेडा होईल पार, रन मिळतील 4, गोलंदाज गार, आलाय चौकार. जे थोडासा दूर होता, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसला गेलाय. स्टॉप झालाय. मॅच बनत चालले, मॅच बनते, बॅटिंग आवडते प्रेक्षकांना, प्रेक्षक देखील आलेत. ओहो, इथे काय घडलंय? ऑस्टमच्या बाहेर हा दबाव असणार आहे गोलंदाजांवरती. गोलंदाज रोशनला पाहू शकाल तुम्ही स्क्रीनवरती. टोनची टोटल झाले एकूण 31 धावा. आता मॅच बनले कारण का 35 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल आहेत बाकी 15, मॅच बनत चालले. मोठा फटका, लेट कट, परंतु बॉल चाललाय शॉर्ट थर्ड मॅन कडे जिथे क्षेत्ररक्षक नाहीये डिक्लेअर झोन मध्ये. आता बॉल आहेत बाकी 14 मध्ये करायच्या आहेत त्या 34. ते बाहेरचं पब्लिक, ए दादा, ए राजा, थोडं बाहेर जा, सगळ्यांनी बाहेर जा प्लीज प्लीज. तिकडे जा, झाडाखाली जा माझ्या सोनू. चला प्लीज प्लीज जा ना प्लीज, नाही मला आता माईक घेऊन यायला लागेल तिकडे. दादा तिथे बॉल येतोय, व्हाईट बॉलचा कॉल. प्लीज प्रेक्षक राजा, खरं तर स्पर्धेचे तुम्हीच आमचे खरं तर मायबाप आहात, कारण का प्रेक्षक असेल तर त्या स्पर्धेला मजा येते. परंतु आपण इतकं जवळ येऊ नका, एखाद्या टीमला त्रास होईल, एखाद्या टीमच्या संघ मालकाला तो धक्का बसू शकतो. इथे ऑन साइडला टर्न केलंय, लंगऑन मध्ये चांगली फिल्डिंग होते, सिंगल आले या बॉल वरती आणि टोटल झाल्यात त्या 34 धावा. आज के शाम होगी किसके नाम, क्योंकि दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. दादा काका मामा प्लीज प्लीज तुम्ही बाहेर जा, म्हणजे साईडला व्हा ना, तिथे झाडाखाली बसा ना प्लीज. झाडाखाली जाऊन आपला आनंद घ्या, आनंद द्या, आनंद घ्या, आनंदामध्ये सामील व्हा. आमचे साहेब देखील मुख्य व्यासपीठावरून खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ओ माय गॉड, फिरवलाय बॉलला, बॉल हवेमध्ये. ओ माय गॉड, टक्कर झाली, टक्कर मध्ये चक्कर, फलंदाज बाद. मगर जाने का नहीं, वो भुलाती है मगर जाने का नाही. यार ही छोटी मुलं खूप चांगली नसतात. नवीन बॅटर मैदानाचे एंटर होतोय. टोटल झाले ते एकूण 34 धावा झाल्यात. चल तो प्रेक्षक राजा आहे ना, प्लीज आपण प्लीज बाहेर जा प्लीज. प्रेक्षक राजा, जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाहेर जायचं प्लीज. एक मिनिट तिकडे जरा झाडाखाली प्लीज. जे गेट समोर प्रेक्षक आहेत प्लीज, आपल्याला विनंती आहे प्लीज आपण बाहेर जा प्लीज. मॅच कडे आपण वळत आहोत. चांगला खेळ इथे पाहायला मिळतोय. बॉलर तयार होतोय. शॉर्ट बॉल होता, फुल करायचा होता. बॉल टप्पा खाल्यानंतर वेग पकडला जातोय. कंट्रोल सिस्टमचा वापर केलाय. खरं तर सर्व काय ॲक्युरसी दाखवले गेले. 11 बॉल 32 धाव्यांची आवश्यकता, म्हणजे या बॉल वरती एक मोठा बिग हिट हवा आहे. बॅटिंग साठी स्ट्राइक एंडला बॅटर आहे अजय आणि बॉलिंग साठी अभिषेक. करण स्ट्राइक एंडला. इथे मोठा फटका, आतला बॅटची कडा लागली आहे. करण बॅटिंग साठी 10 बॉल, धावांची गरज आहे 32. सेमीफायनल क्रमांक 2. कोणता संघ येणार आहे फायनल साठी? साडी ही कडवी झुंज आपण पाहत आहोत. टोटल 34 धावा आतापर्यंत. 4थं षटक बारगस्ताय. अभिषेक 10 बॉल 32 ची आवश्यकता. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. आरडा ओरडा पाठवून कोण टाळ्या वाजवतोय, शिट्ट्या वाजवतोय. डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा कॉल आलाय. आज आम्ही खरं तर या स्पर्धेमध्ये जॉईंट झालोय.
जबरदस्त आमच्या ओम साई MTC लाईव्ह टेक्निकल टीम त्यांनी देखील ही स्पर्धा आपल्या अंगावरती घेतली आहे. जबाबदारी प्रत्येकाच्या वाढत जातात, मग जबाबदारी आमच्यावरची असेल, आयोजकांवरती असेल, खेळाडूंवरती असेल, आमच्या DJ मास्टर वरती असेल. प्रत्येक जण जबाबदारीनं काम करत या प्रामाणिकपणे काम करत आलाय. टोटल 35 धावा झाल्यात. आता बॉल आहेत बाकी 9 आणि 9 बॉल मध्ये 31 धावेची आवश्यकता. 9 बॉल 31 धावा. 2 मोठे बिग हिट या मॅच मध्ये हवेत. जर 2 मोठे बिग हिट आले मॅच वलन युटर्न घेऊ शकते. मोठा फटका आलाय. एव्हल्युशन नाहीये. कॅच करिता गेले होते, झडप मारली होती, सूर टाकण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न चांगला राहिलाय. धावा येतील या बॉल वरती. त्या 2 8 बॉल 29 असं समीकरण सध्या. पद्धत अलतीचा चांगला वापर, व्हेरिएशन ठेवले गोलंदाजानं आतापर्यंत. चांगली गोलंदाजी त्याने देखील दहार केली. बॉलर तयार होतोय. लो फुल टॉस, डायरेक्ट बुंदा फेक गोलंदाजी स्वतःच्या बॉलर मध्ये आलाय. पंचांचा कॉल, व्हाईट बॉलचा इशारा. टोटल आता झाल्यात त्या 38 धावा. येणारे बॉल आहेत 8 मध्ये जिंकण्यासाठी 28 ची आवश्यकता. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय पॅटरने. बॉल डॉट झाला होता. ST रक्षकाने चूक केली. क्रिकेटच्या पटलावरती चुकीला अजिबात माफी नाहीये. क्रिकेटला जर तरला माफी नाहीये, जर तर नाहीये. परंतु इथे आता 7 बॉल 27 धावेंचं समीकरण आहे. या बॉल वरती जर मोठा बिग हिट आला तर मॅच बनू शकते. बॅटिंग करणारी टीम आहे अन्वी 11 संघासाठी. परंतु तो मोठा फटका येईल का? बॅटर स्ट्राईकला आहे सध्या. करण वरती आता जबाबदारी उडाली, जास्त वाढली आहे. बॉलर तयार होतोय. इथे मोठा फटका सुसाट केलाय सरळ बॅटने. लॉंग ऑफ मध्ये आहेत फिल्डर. पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय. आता समीकरण बदललं गेलंय. आता 6 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता. मॅच चांगली रुधात चालली आहे. मॅच चांगली धुंदात चालली आहे. मॅच खरं तर बनली आहे मालकी टायटम टीम साठी. कारण का संध्याकाळचं सत्र आहे. 6 बॉल 26 होतील का हे करता प्रश्नचिन्ह आहे. आणि त्यासाठी घेतले मीटिंग. आता कोणावरती जबाबदारी द्यायची, कोणता गोलंदाज इथं आपल्या काढायचा बाहेर, कोणतं हत्यार आता हे काम करील की या 6 बॉल मध्ये 26 धावा वाचवेल. तोपर्यंत आपण जाऊया एक सुमधुर संगीत. हम यू गए और यू आए. चांगली अफलातून गोलंदाजी. आता गोलंदाजाला ज्याच्या पाठीमागे बऱ्याच प्रचंड वर्षाचा अनुभव आहे तो गणेश बॉलिंग ट्रॅक वरती. आणि समोर बॅटर आहे करण. 6 बॉल आणि 26 धावेंची आवश्यकता. मॅच ऑन. कंट्रोल ठेवलाय आतापर्यंत गोलंदाजांनी. 66 धावा जमवायच्या आहेत. पहिलाच बॉल उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून. लॉंग ऑफ मधून आले प्रोटेक्शन. बॉल वरती आले तोपर्यंत धावा येतील. त्या 2 नाही तर 3 कदाचित. यस, 25 कॉल. 2च धावा. 2 बोट वरती केली. 2 धावा आल्यात. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. 5 बॉल 24 धावा. स्ट्राइक एंडला करण, दुसरा 8 ला अजय. 5 बॉल 4 षटकार हव्यात. बॉल वेगानं चाललाय. भन्नाट वेग, प्रचंड वेग. आणि आता आलाय तो इथे डॉट बॉल. यस, कैसे करते हो, कमाल करते हो. दिल खुश करने वाली, दिल दिया आपको, दिल चुरा लिया सनम. चांगली बॉलिंग. बॉलर तयार. ओ माय गॉड. व्हाईट बॉलचा कॉल. त्याच्यामध्ये 2 धावा आपण ऍड करूया. अशा समीकरण बदललं गेलंय. बॉल आहेत बाकी किती? 4 आणि 22 धावांची आवश्यकता. 4-22 समीकरण.
4 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 22 धावा 4 चेंडू. पहिला बॉल इथे बॉल बॅक टू द बॉलर. काय इथं फॉलो तर मध्ये कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टोर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच. केलाय बॅटिंग करणारी टीम सध्या आडवी 11 डगआउट पूर्णपणे शांत बसलाय कारण का मॅच आता त्यांच्या हातातून निसटलाय. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धाबा जरूर आल्या होत्या, मॅच बनवली होती, परंतु ते चौथं आणि 5वं षटक पाहिलंय तर अप्रतिम राहिलंय. ओ माय गॉड, फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गुल, गोलंदाज झालाय पॉवरफुल, द्या त्याला गुलाबाचं फुल, तो झालाय गोल. फक्त आता औपचारिकता बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे. फक्त मॅच कडे आपण पुन्हा एकदा जातोय. धावा झाल्यात त्या एकूण 2 बॉल आणि 22 धावा. आणि आता चला आपण महत्वपूर्ण मॅच असणार आहे आणि काही आपण टॉस देखील घेणार आहोत. आमचे पाहुणे मंडळी देखील इथे उपस्थित आहे, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. चला, जो टीम पहिला फायनलला गेलाय ना त्याने यायचं लगेच. इथे टाट पॉलरला चांगला बॉल इथे रिलीज केलाय, टप्प्यावरती नियंत्रण, टप्प्यावरती फोकस ठेवलाय. आता मॅन ऑफ द मॅच आहेत त्या फायनल त्याच्या काही. चला आपण जाऊया, टॉस कोणाचा. जाऊया आपण. खरं तर खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि चला, महाकाल द डार्क वॉरियर्स टीमचा कॅप्टन आज यायचा आज. चला, आणि हा मॅच जिंकला गेलाय. आपल्या या टॉस CDPL साठी एक सेकंड आपला मोलाचा वेळ काढून आलेले आपले मान्यवर मान्य श्री द्वारकानाथ भोईर साहेब, ज्येष्ठ नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका, तसेच सुरेश सकपाळ उपजिल्हा प्रमुख, त्यांच्या साथीला बांदेकर साहेब विभाग प्रमुख,